भरवर्गात मुलीचा तो प्रकार सुरू झाला। वर्गात मुलीने खाली वाकून असं, पालकांनो वेळ काढून पहा। त्या दिवशी शाळेत सगळं नेहमीसारखंच सुरू होतं। सकाळची प्रार्थना झाली, मुलं वर्गात गेली, शिक्षक शिकवू लागले। 6वीत शिकणारी मानसी ही आपल्या जागेवर शांत बसली होती। अभ्यासात हुशार होती, पण फार मित्रमैत्रिणी नव्हत्या। वर्गात ती नेहमी मागे राहायची नाही, पण स्वतःहून पुढेही यायची नाही। शांत, साधी आणि आपल्या जगात राहणारी। दिवस पुढे जात होता, पण त्या दिवशी मानसीचं लक्ष अभ्यासात लागत नव्हतं, कारण तिच्या पोटात सकाळपासून काहीच नव्हतं। घरी निघताना घाई झाली होती, डबा घेतला होता पण व्यवस्थित खाल्लं नव्हतं। सुट्टीची वाट पाहत होती, पण सुट्टी अजून दूर होती। गणिताचा तास सुरू झाला। शिक्षक फळ्यावर उदाहरणं सोडत होते, बाकी विद्यार्थी वहीत लिहित होते, पण मानसीचं लक्ष मात्र फक्त एका गोष्टीवर होतं, भूक। ती एवढी वाढली होती की तिला अक्षरशः धुसर दिसू लागलं। काही वेळ ती स्वतःला थांबवत राहिली। थोड्या वेळाने तिने हळूच खाली वाकून बॅग उघडली। आसपास कोणी बघत नाही ना याची खात्री केली। तिने हळूहळू डबा बाहेर काढला। तिच्या मनात एक विचार होता, फक्त एक घास खायचा, कोणी बघणार नाही। पण कधी कधी काही सेकंद आयुष्य बदलून टाकतात। डब्याचं लॉक उघडताना अचानक मोठा आवाज झाला। वर्गात शांतता होती, त्यामुळे तो आवाज सगळ्यांनाच ऐकू गेला। शिक्षकांनी अचानक मागे पाहिलं, पूर्ण वर्गाचं लक्ष तिच्याकडे गेलं। मानसीच्या हातात डबा होता, ती गोठल्यासारखी उभी राहिली। शिक्षक रागावले, वर्गात जेवण? त्यांनी विचारलं। तिला काही बोलताच आलं नाही। शिक्षा म्हणून तिला वर्गाबाहेर उभं राहायला सांगितलं गेलं। डबाही अजून तसाच ठेवला होता। मानसी बाहेर उभी होती, पण तिला शिक्षा झाल्याचं वाईट वाटत नव्हतं। तिला वाईट जास्त या गोष्टीचं वाटलं होतं की सगळे तिच्याकडे बघत होते। काही जण हसत होते, काही जण कुजबुजत होते आणि ती फक्त खाली मान घालून उभी होती। मात्र तिला माहीत नव्हतं की वर्गाच्या शेवटच्या बाकावर बसलेला एक विद्यार्थी मोबाईलमध्ये काहीतरी करत होता आणि त्या काही सेकंदांच्या घटनेने पुढे किती मोठं रूप धारण केलं हे कोणालाच माहीत नव्हतं। संध्याकाळी घरी गेल्यावर मानसी शांत होती। मोबाईल उघडला, काही मेसेज आले होते। सुरुवातीला तिला वाटलं मित्रमैत्रिणींचे असतील, पण तिने उघडून पाहिलं आणि तिच्या पायाखालची जमीन सरकली। तिचाच व्हिडिओ, वर्गातला, खाली वाकून डबा काढतानाचा आणि त्यावर विचित्र शब्द, चुकीचे टायटल, हसणारे इमोजी, कमेंट्स, शेअर, फॉरवर्ड। पहिल्या दिवशी तिने दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला। दुसऱ्या दिवशी शाळेत गेल्यावर तिला जाणवलं, लोक फक्त व्हिडिओ पाहत नव्हते, ते तिच्याकडे वेगळ्या नजरेने पाहू लागले होते। काही दिवसात परिस्थिती बदलली। ती वर्गात बोलणं कमी करू लागली, मित्र कमी झाले, स्वतःवरचा विश्वास कमी झाला। ती स्वतःलाच दोष देऊ लागली, मी डबा उघडलाच नसता तर, मी खाली वाकलेच नसते तर। घरी सुद्धा ती शांत राहू लागली। आई विचारायची काय झालंय, पण ती काही सांगत नव्हती, कारण तिला वाटत होतं आता काहीच बदलणार नाहीये। एका रात्री ती खूप वेळ एकटी बसली होती। मोबाईलवर पुन्हा तोच व्हिडिओ समोर आला, पुन्हा कमेंट्स, पुन्हा हसू आणि त्या क्षणी तिच्या मनात खूप धोकादायक विचार येऊ लागले। तिला वाटू लागलं, कदाचित आता पुढे काही उरलं नाही, कदाचित लोक कधीच विसरणार नाही, कदाचित आयुष्य असंच राहणार। आणि नेमक्या त्याच वेळी तिच्या मोबाईलवर एक मेसेज आला। तो तिच्या शिक्षकांचा होता। त्यात फक्त एवढंच लिहिलेलं होतं, उद्या शाळेत ये, तुझ्याशी बोलायचं आहे। एक गोष्ट लक्षात ठेव, एका व्हिडिओपेक्षा तुझं आयुष्य खूप मोठं आहे। मानसीने तो मेसेज पुन्हा पुन्हा वाचला। अनेक दिवसांनी तिला पहिल्यांदा वाटलं, कदाचित कोणीतरी समजून घेते। दुसऱ्या दिवशी शिक्षकांनी संपूर्ण वर्गाशी चर्चा केली। त्यांनी एक गोष्ट स्पष्ट सांगितली, नियम मोडणे चूक असू शकते, पण कोणाचं आयुष्य हसण्यासाठी त्याचा वापर करणं किंवा व्हिडिओ वापरणं, त्याला मानसिक त्रास देणं ही खूप मोठी चूक आहे। ज्याने व्हिडिओ काढला होता त्यालाही आपली चूक समजली, त्याने माफी मागितली, व्हिडिओ हटवले गेले। पण शिक्षकांनी एक वाक्य सांगितलं, कधी कधी डिलीट बटन व्हिडिओ हटवतं, पण जखम नाही। हळूहळू मानसी पुन्हा उभी राहिली। तिने अभ्यास सुरू केला, स्वतःवर विश्वास ठेवायला शिकली आणि तिला समजलं, लोक काही दिवस बोलतात, पण आपण स्वतःला सोडून दिलं तर सगळं लगेच संपतं। आज लोक त्या घटनेमुळे तिला ओळखत नाहीत, आज लोक तिला ओळखतात, कारण ती पडली होती, पण पुन्हा ती उभी राहिली। आणि कदाचित या कथेतला सर्वात मोठा प्रश्न हा नाही की ती वर्गात खाली वाकून तिने काय केलं, तर हा आहे, एखादा छोटा व्हिडिओ आपण कोणाचं आयुष्य किती मोठ्या प्रमाणात बदलू शकतो, याचा विचार आपण कधी करतो का?